नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला हॉटेल सारखा मूग डाळ तडका बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा, ही मुगाची डाळ जी आहे ती 1 वाटी भरून घेतलेली आहे आणि 15 मिनिटं झाले ही पाण्यात भिजत घातलेली आहे। तर अशा प्रकारे बघा भिजली गेलेली आहे। डाळ चांगली भिजली पाहिजे। 10 ते 15 मिनिटात मुगाची डाळ कधी पण भिजते। धुवून घेतली होती स्वच्छ आणि मग भिजत घातली होती। आता पण ह्याला मी धुवून घेते आणि मग ह्याचं मी पूर्ण पाणी काढून घेते। डाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि पाणी पूर्ण काढून घेतलेलं आहे। कुकर घेतलेला आहे। आता कुकरमध्ये पहिले आपण ही डाळ काढून घेऊया। डाळ काढून घेतलेली आहे। आता त्याच्यामध्ये बघा थोडंसं मीठ टाकायचं आणि थोडीशी हळद टाकायची आणि आपण 1 वाटी भरून बघा डाळ टाकलेली आहे, तर 2 वाट्या पाणी टाकायचं याच्यामध्ये। ह्या आकाराचे वाटे गच्च भरून मी घेतली होती। आता ह्याला आपण हलवून घेऊया चांगलं। झाकण लावायचं आणि मीडियम गॅसवर 3 शिट्ट्या करून घ्यायच्यात। कुकर बघा थंड झालेला आहे, तर आता आपण काढूया झाकण। बघा डाळ अशी शिजली पाहिजे मस्त एकदम अशा पद्धतीत बघा झालेली आहे। आणि पाणी जे मी टाकलं होतं ना, 1 वाटीला 2 वाटी, ते बरोबर पाणी आहे। आता ह्याच्यामध्ये आपल्याला टाकायसाठी गरम पाणी पाहिजे, तर एका साईडला मग थोडंसं गरम पाणी ठेवायचं। डाळीला तर आपण फोडणी टाकून घेऊया। त्यासाठी बघा कढई गरम करत ठेवली, कढई चांगली गरम होऊन देऊया। कढई गरम झालेली आहे, त्याच्यामध्ये तेल टाकून घेऊया। छोटे 2 चमचे तेल टाकलेले, तुम्ही आवडीप्रमाणे तेल टाका, कमी जास्त करू शकता। आता तेल थोडं गरम झालं का नाही की एवढा बटर टाकायचे। बटर वितळून घेऊया। बटर वितळलेलं आहे, त्याच्यामध्ये बघा अर्धा चमचा तूप टाकलेलं आहे। जर तुमच्याकडे बटर नसेल तर तूप जरी टाकलं तरी चालेल। आता हे सगळं चांगलं वितळून घेऊया। गरम झालेलं आहे बघा। छोटा 1 चमचा जिरा, अर्धा चमचा मोहरी, गॅस मीडियम आहे। कढीपत्ता टाकायचा। 3 बघा ह्या सुक्या मिरच्या टाकलेल्या आहेत। हिरव्या मिरच्या 3 बघा बिन तिखटाच्या आहेत, त्या कापून टाकलेल्या आहेत। 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या मी अशा कापून टाकलेल्या आहेत, कुटून टाकल्या तरी चालतात। हलवत राहायचं, गॅस मीडियम आहे। अर्धा इंच आलं बघा असं खिसून घेतलेलं आहे। थोडीशी हळद टाकूया। शिजवताना पण आपण हळद टाकली होती। हिंग पावडर। आता ह्याच्यामध्ये मी थोडासा आपला सुक्का कांदा टाकणार आहे। ही मी सुकवलेला कांदा आहे, तुम्ही ताजा कांदा जरी टाकला तरी चालेल, चांगलं लागतं। जरी नाही टाकला तरी पण चालेल, तुमच्या आवडीप्रमाणे आहे। आता हे चांगलं भाजून घेऊया आपण। बघा कांद्याचा कलर असा आलेला आहे, तर ह्याच्यामध्ये एक मोठ्या आकाराचं टमाटर बघा असं बारीक कापून घेतलेलं आहे, ह्याचं बी काढून घेतलेलं आहे पूर्ण। आता हे 2 मिनिटं परतून घेऊया, जेणेकरून आपलं ही जी टमाटर आहे ते सॉफ्ट होईल। आता ह्या डाळीमध्ये आपण गरम पाणी टाकायचं। तुम्हाला आता किती डाळ फ्राय पाहिजे त्याप्रमाणे ह्याच्यामध्ये गरम पाणी टाकायचं, गार पाणी नाही टाकायचं। आपण हे मिक्स करून घेऊया। टमाटर बघा सॉफ्ट झालेलं आहे। आता ह्याच्यामध्ये कोथिंबीर टाकायची, मिक्स करून घेऊया। कोथिंबीर टाकल्यानंतर बघा मिक्स करून घेतलेलं आहे। तर ह्याच्यामध्ये मी थोडीशी लाल मिरची पावडर टाकणार आहे, जास्त नाही टाकलेली। हा चमचा बघा छोटा आकाराचा आहे, अर्धा चमचा टाकलेली आहे। हे सगळं बघा असं भाजलं गेलं पाहिजे, म्हणजे चांगलं चवी लागतं। आता हे तुम्ही असंच उचलून जरी तुम्ही तडका मारला तरी पण चालेल। आता मी ह्याच्यामध्येच बघा ओतणार आहे। थोडंसं आपण भाजून घेऊया अजून। ह्याला भाजून घेतलंय बघा सगळं चांगलं, गॅस मीडियमच आहे। आता ह्याच्यामध्ये आपण ही डाळ ओतून घेऊया। आता ही कढई उचलून जरी तुम्ही डाळीमध्ये ओतली तरी चालेल। गॅस आता थोडासा बारीक करते, कारण अंगावर वगैरे उडेल। फोडणी ओतताना जर तुम्ही आपण शिजवलेल्या कुकरमध्ये जर ही अशी डायरेक्टली फोडणी टाकली तरी पण चालेल, किंवा ती कढईमध्ये जरी आता मी ही फोडणी घातलेली आहे तर कढईमध्ये जरी घातली तरी पण चालू शकते। खूप साऱ्या रेसिपी टाकलेल्या आहेत मी वेगवेगळ्या पद्धतीने, तुम्ही करून बघा, छान लागते। तर ह्याच्यामध्ये आपल्याला थोडीशी साखर टाकायची आहे बघा, मस्त लागते। जास्त टाकायची नाही, थोडीशी टाकायची। अशा पद्धतीने जर करून बघा तुम्ही, जिरा राईस वगैरे ह्याच्यावर 1 नंबर लागते। गॅस आता मी मीडियम केलेला आहे आणि ही मीडियम गॅसवर आपण एकदा उकळून देऊया। डाळ बघा चांगली उकळलेली आहे। आता ह्याच्यामध्ये आपण थोडंसं मीठ टाकून घेऊया, कारण आपण शिजवताना मीठ टाकलं होतं, तर चव बघून मीठ टाका, कमी जास्त असं। मिक्स करून घेऊया आणि अजून एकदा आपली उकळी फुटून देऊया। डाळ बघा मीठ टाकल्यानंतर पण चांगली उकळून घेतलेली आहे, मस्त अशी डाळ होती, 1 नंबर लागते। करून बघा चवीला। जिरा राईस, पराठा वगैरे ह्याच्यावर तुम्ही खाऊ शकता। सगळ्या रेसिपी आपल्या चॅनलवर अपलोड केलेल्या आहेत। जर ही रेसिपी तुम्हाला जर आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।